वो फिर नहीं आते। फूल खिलते हैं फिर नहीं आते। आँख धोखा है क्या भरोसा है सुनो, दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है। अपने दिल में से घर बनाने न दो, कल तड़प ना पड़े याद में जिंदगी। रो रो लो रूठ कर उनको न दो, बाद में प्यार के चाहे जो लाखों सलाम। सुबह आती है रात जाती है, सुबह आती है रात जाती है, यूं ही नहीं और पर्दे से मंजर बदल जाता है। एक बार चल जाते हैं जो दिनों रात वो शाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। धन्यवाद। कराओके गीत प्रकार सरांनी सादर केलेला आहे। आता कार्यक्रम आपल्याला थोडक्यात म्हणजे उन्हामुळं पटकन संपवायचा आहे। तर सर्वात अगोदर आज आपले जे सत्कार मूर्ती आहे खिल्लारे सर यांचा वाढदिवस पण आहे आज, तर एक 5 मिनिटात त्यांचा वाढदिवस साजरा होईल आणि लगेच कार्यक्रम सुरू होईल आणि दीप प्रज्वलन करणार आहोत। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कडुबा नरोटे, आपले ग्रामसेवक साहेबला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। श्री रमेश खिल्लारे सर आणि धर्मपाल गवई सर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। चला पाटील, चला पोलीस पाटील। तसेच आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री
या पोलीस पाटील या ना. सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, या बालमुलांनी एकदा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचंय, शांत बसायचंय. आज 23 एप्रिल 2025 आणि या दिवसाचं वैशिष्ट्य असं की आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री किल्लारे सर यांचा आज हा 58वा वाढदिवस आणि 30 एप्रिलला आमचे हे सर या शैक्षणिक कामकाजातून कार्यमुक्त होत आहेत आणि ते कार्यमुक्त होत असताना 30 एप्रिलला त्यांना सेवापूर्ती गौरव कार्यक्रम आपल्याला करणं अक्षय तृतीयाचा सण असल्यामुळे शक्य नव्हतं. तसेच दुसरे धर्मपाल गवई सर या शाळेचे ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक, ते सुद्धा 31 मेला आपल्या सेवेची 58 वर्ष पूर्ण करत आहेत, वयाची 58 वर्ष पूर्ण करत आहेत. तर या दोघांना आज खिल्लारे सरांचा वाढदिवसाचा आपण योग साधून त्यांना निरोप देण्याचं ठरविलं आणि हा निरोप देत असताना इयत्ता 8वीच्या मुलांना सुद्धा 7वीच्या मुलांकडून किंवा शाळेकडून निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. अगदी इथं पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं, गावकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं मनापासून संस्थेच्या वतीने तसेच व्यक्तिशः मी स्वागत करतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये अगदी थोडक्यात तापमान उष्णता जास्त असल्यामुळे कार्यक्रमाची अगदी छोटेखानी रूपरेषा सांगतो. प्रथमतः जे आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आहेत त्यामध्ये आपल्या सरांचा वाढदिवस साजरा करूया. नंतर छोटेखानी सत्कार, वाढदिवस झाल्यानंतर प्रथमतः आमचे गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, गावात एक दुर्दैवी घटना झालेली असल्यामुळे त्यांना त्या दुसरीकडे त्या दावड्यासारख्या गावात त्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर एकदा फक्त सरांचा केक कापून घेऊया, त्यांच्या हस्ते सत्कार मार्फत आपण त्यांचा सत्कार करून घेऊया, सत्कार मूर्तींचा. तर मी त्यांना विनंती करतो, सरपंचताई, पोलीस पाटील आणि सर्व पदाधिकारी त्यांनी, ग्रामसेवक साहेब यांनी श्री खिल्लारे सर व गवई यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्काउट क्लब गो. या किल्लारे मॅडम या करून दिलेले आहे. यांचं मी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जमनाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो.
या मंडळी यानंतर मी किल्लारे सर आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं मागं जायचं आहे फक्त 1-2 मिनिटासाठी. या ठिकाणी जो आपला अगोदरचा कार्यक्रम होता तो आता होणार आहे. आज 23 एप्रिल किल्लारे सर यांचा आज वाढदिवस आहे आणि 30 एप्रिलला ते सेवानिवृत्त होत आहे. तसंच गवई सर जे आहे त्यांचा वाढदिवस 5 मेला असतो आणि ते 31 मेला सेवानिवृत्त होत आहे. पण त्या दोघांचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर सर्वात अगोदर किल्लारे सर यांचा वाढदिवस साजरा होईल आणि त्यानंतर लगेचच कार्यक्रम संपन्न होईल. उन्हाची तीव्रता लक्षात घेता कार्यक्रम हा थोडक्यात संपणार आहे. रेकॉर्डिंग ठिकाणी केक पण कापतील. यानंतर बाळसराफ मॅडम यानंतर आमच्या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सगळे या साहेब वरे प्रत्येकाचा वाढदिवस या ठिकाणी याच पद्धतीने साजरा. व्हाईट बोर्ड प्रत्येकी 2-2 व्हाईट बोर्ड हे सेपरेट भेट दिलेले आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय वर्ग, त्यानंतर आमच्या आदरणीय आणि प्रत्येक कामासाठी धावून येणारे आमचे आदरणीय गावकरी वर्ग, त्यानंतर इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय गुरुजन वर्ग आणि आमच्या सर्वांचे आमचे लाडके विद्यार्थी. आज
या जनुना शाळेमधील अतिशय तरुण तडफदार असं व्यक्तित्व लाभलेले आमचे आदरणीय श्री खिल्लारे सर यांचा 58वा वाढदिवस आहे. तरुण शब्द हा यासाठी वापरला की अशी टॅगलाईन आहे की एज डज नॉट मॅटर, म्हणजे वय हा फक्त एक आकडा असतो. आणि ही जी टॅगलाईन आहे ती आमच्या खिल्लारे सरांना अगदी तंतोतंत बसते. कारण 1 वर्ष झालंय मी सरांसोबत काम करत आहे. सरांचा काम करण्याचा जो उत्साह आहे किंवा कामाप्रती त्यांचं जे समर्पण आहे, त्यांचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे आणि सरांचं जे कामावरची निष्ठा आहे, हे जे त्यांचे गुण आहेत ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी निराळे गुण आहेत आणि बाकी सर्व लोकांपेक्षा ते त्या विशेष गुणांमुळे शोभून दिसतात. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातूनही सस्ती पद्मे रेखती. असे आमचे खिल्लारे सर. आणि सरांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक गुण म्हणजे त्यांची प्रचंड वाचन करण्याची क्षमता. जी व्यक्ती सातत्य वाचन करत राहते ती नेहमी यशाच्या जवळ असते. आणि परिपाठाच्या वेळेस पण आम्ही बघतो, जर एखादा विषय निघाला तर सर विद्यार्थ्यांना इतकं सखोल मार्गदर्शन करतात. आपण पाहतो की नॅचरली अशी प्रोसेस आहे की मानवी मेंदू जे आपण वाचलेलं असते ते लवकर विसरते, कालबाह्य होऊन जाते. पण आमचे सर एवढे सुपर माइंडेड आहे की त्यांनी लहानपणापासून जेवढ्या गोष्टी वाचलेल्या असतील किंवा जे वाचन केलेलं असेल ते त्यांचं अजूनही लक्षात आहे. आणि यामुळे मला नेहमी त्यांचं आश्चर्य वाटते की माझ्या स्मरणशक्तीपेक्षा सरांची या वयामध्ये स्मरणशक्ती खूप प्रचंड आहे. खरं तर कर्तृत्व आणि नेतृत्व ह्या दोन गोष्टी अशा असतात की ज्या माणसाला उधारही मिळत नाही किंवा विकतही घेता येत नाही. फुलाचा सुगंध हा जो असतो तो कमीत कमी टिकतो, म्हणजे तो जास्त दीर्घकाळ टिकत नाही. पण कर्तृत्वाचा, माणसाच्या कर्तृत्वाचा जो सुगंध असतो तो अजरामर असतो. मग असेच आमचे कर्तृत्ववान अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले श्री खिल्लारे सर यांच्या 18व्या वाढदिवसाच्या आमच्या सर्व जनुना परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. सरांना नेहमी निरोगी दीर्घ आनंदी आयुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी स्वप्न असतील ती सर्व साकार हो. आज सरांचा 58वा वाढदिवस आहे, जो की त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी अतिशय स्पेशल असा वाढदिवस आहे. आणि गवई सरांचा सुद्धा आजच करून टाकला असता, पण सरांचा जो आहे तो 5 मेला आहे वाढदिवस. त्यामुळे गवई सरांना सुद्धा 5 मेच्या आधीच ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही निरोगी दीर्घ आनंदी आयुष्य लाभो आणि पुन्हा एकदा सरांना आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी साजरा होत असतो आणि आज वर्ग 8वीतील विद्यार्थिनी आकांक्षा हिचा वाढदिवस आहे. तरी आजचे सत्कार मूर्ती खिल्लारे सर, खिल्लारे मॅडम, गवई सर आणि गवई मॅडम यांनी तिचा सत्कार करावा, तिला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या, त्यांना विनंती करतो. आकांक्षा एकनाथ चरण आणि वेदांत. यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आपला सर्व पाहुण्यांचं स्वागत हे स्वागत गीतानं करणार आहे. आमचे मित्र श्री RP जाधव हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी शाळेच्या वतीनं आणि आमच्या धामणगाव केंद्राच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. धार सोसायटी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतर आमचे विद्यार्थी एक स्वागत गीत आपल्या समोर सादर करणार आहे आणि कार्यक्रम
स्वागतम 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 मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 सारे गा मग मग रे नी सारे गरे गरे सा सारे गा मग रे नी सारे गरे गरे सा कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों के सरताज है कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों के सरताज है देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 सारे गा मग मग रे नी सारे गरे गरे सा सारे गा मग मग रे नी सारे गरे गरे सा मन की नदिया से हमने कलियां चुनी श्रद्धा के फूल से हमने माला बुनी मन की बगिया से हमने कलियां चुनी श्रद्धा के फूल से हमने माला बुनी करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम स्वागतम 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 करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम स्वागतम 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 सारे गा मग मग रे नी सारे गरे गरे सा सारे गा मग मग रे नी सारे गरे गरे सा मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 आपल्याला लाभलेले आपले माजी गट शिक्षण अधिकारी माननीय श्री वाय साहेब यांचं स्वागत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कडुबा नरोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वाय साहेबांचं स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कडुबा नरोटे करतील. अध्यक्ष श्री अंगड साहेब यांचं स्वागत भगवान नरोटे करतील. माजी सरपंच ग्रामपंचायत झोन यंगड साहेब यांचं स्वागत भगवान नरोटे करतील. आमच्या गावचे श्रीनाथ इंगळे करतील. यानंतर धाड शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांचं स्वागत दीपक. आपण सर्वजण एवढ्या कडक उन्हामध्ये आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी उपस्थित झाला. श्री गोविंदराव पवार यांचं स्वागत देवकर सर करतील. आज त्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असून सुद्धा ते या श्री गौतम किल्लारे या सर आपल्या शाळेचे नवीन मुख्याध्यापक आहेत. आता एक किल्लारे सर चालले, दुसरे किल्लारे सर आले. या ठिकाणी आमचे मित्र संदीप पाचपो सर हे सुद्धा उपस्थित झालेले. नव्याला लाभलेले श्री खिल्लारे सर सर्वांचं परत एकदा शब्द सुंदर स्वागत. मी या ठिकाणी हिंगणकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी
सत्कार मूर्तीचा थोडक्यात परिचय द्यायचा आहे. उच्च प्राथमिक शाळा जनुना इथे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण इथे खिलारे सर आणि गवई सर यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम अटेंड करायला आलेलो आहे. पल्लवी मॅडमनी खिलारे सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बरेचसे गुणविशेष सांगितले, पण सरांचा जीवन परिचय अगदी थोडक्यात मी वर्णन करते. खिलारे सरांचा जन्म 23 एप्रिल 1967 ला झालेला आहे आणि त्यांचे जॉईनिंग डेट जी आहे ती आहे 1987. माझा जन्म ज्या वर्षी झाला होता त्या वर्षी सरांचं जॉईनिंग आहे आणि आज म्हणजे 30 एप्रिलला सर रिटायर्ड होणार आहे 2025 ला. म्हणजे 37 वर्ष 5 महिन्यांचा कालावधी सरांचा कार्यसेवेचा आहे. त्यांची पहिली शाळा ही अटकळ ही आहे, त्यानंतर माळशेंबा, सोनेवाडी आणि पांगरी आणि ही शाळा जनुना येथे सर 2018 ला जॉईन झाले आणि 30 एप्रिलला रिटायर्ड होणार आहे. सरांना एक मुलगा आहे आदित्य, तो एज्युकेशन घेतोय पुण्याला. पत्नी सीमा. आता खिल्लारे सर म्हटलं की मॅडमनी सांगितलं अगदी तरुण तडफदार व्यक्तिमत्व सरांचं. सर गेटच्या आतमध्ये सरांनी पाय ठेवला की ऑफिस मध्ये कधीच जाणार नाही. सर्व मुलांचा घोळका सरांच्या भोवती आणि मुलं त्यांना प्रश्न विचारतात आणि सर त्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि सरही त्यांना काही प्रश्न विचारतात आणि मुलं त्या प्रश्नांची उत्तरे, अशी सरांची रोजची सुरुवात. आणि या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सरांनी आजपर्यंत एकही मेडिकल घेतलेली नाही आहे, एकही अर्जित रजा घेतलेली नाही आहे आणि किरकोळ रजा सुद्धा घेतलेल्या नाहीये. हार्डली घेतल्या असतील 1-2, पण कुठलीही रजा सरांची नाहीये. सर कंटिन्यू शाळेवर हजर आहेत आणि नुसते हजर नाही तर तन्मन धनाने शाळेवर हजर आहेत. असा खिल्लारे सरांचा थोडक्यात मी परिचय करून दिला. तसेच आजचे दुसरे सत्कार मूर्ती आपले श्री गवई सर. गवई सरांचा जन्म 5 मे 1967 ला झालेला आहे. त्यांचं मूळ गाव आहे भादोला. शिक्षण त्यांचं 7वी पर्यंत भादोल्याला झालेलं आहे आणि 8वी ते 12वी सर बुलढाणाला होता. त्यांची प्रथम नेमणूक बुलढाणा पंचायत समितीला 13 सप्टेंबर 1995 ला झालेला आहे आणि एकूण सेवा झालेली आहे सरांची 29 वर्ष 8 महिने. सरांचा विवाह झालेला 1995 ला आणि सरांना संगीत ऐकणे आणि वाचन हे सरांचे छंद आहे. गवई सर अतिशय मितभाषी, अतिशय म्हणजे सरांना बोलायला जरी लावलं पण आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की सर आज तुमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला थोडंसं बोलावंच लागेल. एक छोटासा प्रसंग सांगते. टरबुजाचा विषय निघाला होता गाडीमध्ये बसलेलो असताना. सर कधीच बोलत नाही, काहीच नाही. टरबुज खाल्ले नाही पाहिजे, तब्येती खराब होण्याला खरबुज नाही खाल्ले पाहिजे. सगळं आम्ही जवळपास सर्वजण 10 ते 15 मिनिटं चर्चा करत होतो आणि बस गाडीतून उतरताना गवई सर एकच शब्द बोलले, मॅडम टरबुजाची फोड काढायची, पाण्यात टाकायची, त्याचा रंग गेला तर टरबूज खराब आहे, नाही तर नाही. म्हणजे आम्ही 15 मिनिटं चर्चा केली आणि एका वाक्यामध्ये सांगितलं. असे गवई सर आहेत. दोघांविषयी ते हॅपी आहेत. मुलाला काल फोटो दाखवले दोघांचे, पण हे सर रिटायर्ड होत आहेत. खिल्लारे सर हे रिटायर्ड होत आहेत, गवई सर हे रिटायर्ड होत आहेत. मग ते नेव्हर बी लेट, ते कधीच लेट नसतात म्हणून ते सुखी आहेत. वर्क मोर, कामात व्यस्त असतात म्हणून ते सुखी आहेत. त्यामुळे ते 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मला बोलायची संधी दिलेली आहे सरांनी, तर त्यामुळे मी अजून 1 मिनिट घेणारच आहे. आणि एक स्वलिखित कविता मागे मी सादर केली होती, ती परत म्हणणार नाही मी, पण दुसरी कविता जी या दोन्ही सरांना लागू होते ती फक्त मी 1 मिनिटामध्ये व्यक्त करणार. कवितेचं नाव आहे
बघ यश तुझंच आहे. दुसरी सांगते ती शोधता नाही येते मला, नंतर सांगेल वाटलं. काही पर्सनल सर तुमच्या दोघांसाठी आहे. सांगताना सर्व काही सांगितलं जातं सर्वांना, सांगताना सर्व काही सांगितलं जातं सर्वांना, पण त्या सांगण्यात तेवढं काही फील नसतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. अवास्तव पसारा असतो सर्वांना दिसायला, अवास्तव पसारा असतो सर्वांना दिसायला, पण त्यातही काही गोष्टींना सील असतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. सभागृहाच्या बाहेर असतो. दैनंदिनीतील सर्व पानं देतात ते वाचायला, पण नेमकं जे वाचायचं ते पानच नील असतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. सर्वांना दिसायला असतात आपल्या मनाचे विविध रंग, पण त्यात अस्तित्व गुलाबी गुलालचंच असतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. एकट्यातच साच पडायचं असतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. पुस्तकाचे सर्व पानं चाळतात सर्वजण, पण त्यातही एखाद्या ओळीलाच आपण मार्क केलेलं असतं, कारण तेवढंच काय ते आपलं पर्सनल असतं. सरांचं आता सोशल वर्क कमी होऊन पर्सनल वर्क सुरू होणार आहे, म्हणून सरांना, दोन्ही सरांना, खिल्लारे सर आणि गवई सर दोघांनाही त्यांच्या पर्सनल म्हणजे वैयक्तिक आयुष्यासाठी मी भरभरून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुंदर अशी स्वरचित कविता मॅडमनं या ठिकाणी सादर केलेली आहे. या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी तसंच शालेय पोषण अधीक्षक यांचा सुद्धा श्री ज्ञानेश्वर वाघ सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर शाळेच्या वतीनं श्री गवई सर हे मोरे साहेबांचा सत्कार करते. तुम्ही अजून रिटायर झाले नाही, मे मध्ये होणार आहे. केंद्राचे केंद्र प्रमुख आमचे मित्र श्री ज्ञानेश्वर वाघ सर यांचा स्वागत आमच्या शाळेचे श्री खिल्लारे सर करतील अशी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ही स्पर्धा ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये आमच्या शाळेच्या शिक्षिका कावेरी जाधव मॅडम आणि परवाच्या दिवशी त्याचं वितरण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आलं. मी बाबासाहेब मुळ तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेब मुळ तुझ्या न माझ्या घरात. राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस
श्री किशोर पवार हे सुद्धा या दोन्ही मान्यवरांचं स्वागत सत्कार करणार आहे. चालू ठेवा फ्रेममध्ये येतात पूर्ण. या ठिकाणी धाड शिक्षक सोसायटीच्या वतीने सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने किशोर पवार आणि अनिल पवार हे दोघांचा सत्कार करतील. ओके. अनिल पवार आणि किशोर पवार हे दोघांचा सत्कार करत आहे. यानंतर आमचे मित्र नंदू तुपकर व ससा जाधव सर हे दोन्ही मान्यवरांचा. सरजी समोर लक्ष द्या ना. घ्या ना सॅलरीतून टाकू राहिले ना. सर्व शिक्षक वृंद दोन्ही सत्कार मूर्तींचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत. आमच्या बाई आज ठिकाणी होईल बघा. आता ते पुष्पगुच्छ द्या. आता यानंतर इयत्ता 7वीचे विद्यार्थी पल्लवी गोराडे बंद. ओके. हात लावा ना तुम्ही पण. जिल्हा परिषद सरजी. ओके. हे दोन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार करत आहेत. माजी विद्यार्थिनी आहेत आमच्या. आता 10वीची परीक्षा त्यांनी दिलेली आहे. पुढे पाय बळा. पल्लवी समोर बळ. या ठिकाणी शाल. यानंतर जिल्हा परिषद उर्दू शाळा कराडखेड ओके. कागद झाला बस तिकडे 50 सतीश सपकाळ हे कापरे सरांचं स्वागत करणार आहे. माजी विद्यार्थी आहे. चला पटकन करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कराडखेड उर्दू शाळा कराडखेड हे दोघांचा सत्कार करीत आहेत. यानंतर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कुलमखेड हे दोन्ही ओके. यानंतर जिल्हा परिषद याच्या वतीनं दोन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक हे करतील अशी. यानंतर अंगणवाडी
त्यानंतर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गुंड या ठिकाणी सत्कार करीत आहेत. चालू का? हॅलो हॅलो बरं घे, नाही ना चालू आहे शूटिंग करणार. समोर लक्ष द्या. बोल ना. हां बोल ना. का दोघांचा या ठिकाणी सत्कार करत आहे. यानंतर जिल्हा परिषद शाळा गुम्मी. चला सतीश नाव सतीश घेतलं. सत्कार कापुरे सरांचा सत्कार करतील. माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या आमच्या गावचे करीत आहेत. ओके. सरजी पाहिजे सर समोर पुढे या तुम्ही थोडं. या ठिकाणी जवळ या, जवळ थोडस जवळ या. श्री मोरे साहेब मनोहर मोरे साहेब माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांचा सत्कार खिल्लारे सर करतील. एक मिनिट थांबा, स्टॉप कर. ओके. शाळेत कर. ओके. सरजी समोर लक्ष द्या. यानंतर आमच्या शालेय पोषणार इथंच थांबत. ओके. आमच्या शाळेच्या वतीनं आपल्या करतो कोणाला पाहिजे बा? राजू गवई. कसं पाहिजे ओरिजिनल? यांचा सत्कार करत आहेत. सरजी समोर लक्ष. सरजी बरोबर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यंगड सर प्रमुख मोरे सर तसेच विस्तार अधिकारी मोरे सर आणि मंचावर उपस्थित इतर सर्व मंडळी उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि समोर बसलेले दैवत म्हणजे विद्यार्थी मित्र. आज या ठिकाणी हा जो सत्कार होत आहे खरोखर असं वाटतं की जेवढं काही काम केलेलं आहे आपण त्याच्यापेक्षा जास्त झालं, जास्त प्रमाणात सत्कार हा मिळालेला आहे. तर जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीला सप्टेंबर 95 मध्ये मी याच पंचायत समितीमध्ये वरुड या ठिकाणी रुजू झालो होतो. वरुडला त्या ठिकाणी सर्व मंडळी सहकार्य करणारी समजून घेणारी मिळाली. या ठिकाणी उपस्थित असलेले सदाशिव जाधव सर असतील किंवा आज रोजी हयात नसलेले पाठक सर, सर्व मंडळी अगदी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारी होती. तिथे काही वर्ष वाढल्यानंतर 2008 ला चौथा या ठिकाणी बदली झाली. चौथा या शाळेवर असताना तिथेही सर्व मंडळी अगदी कोऑपरेटिव्ह समजून घेणारी, समजून सांगणारी, मार्गदर्शन करणारी अशी मिळाली. त्यामध्ये आजच्या आपल्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मेमारे मॅडम असतील किंवा डॉक्टर संजय सोनले सर असतील
गायकवाड सर असतील, अशी बरीच मंडळी त्या ठिकाणी चांगली साथ देणारी लाभली. त्यानंतर 2018च्या बदल्यांमध्ये जमुना या गावी बदली झाली, इथं आलो. 14 जण होतो, मी, देवकर सर, खिल्लारे सर आणि सावळे सर. आता ही मंडळी तशीच भेटली, मार्गदर्शन करणारी, सहकार्य करणारी, आणि 14 या ठिकाणी काम सुरू केलं. 99 पटसंख्या असताना आज रोजी इथली पटसंख्या 172च्या वरती आहे आणि शिक्षकही जवळपास 9 आहे. तर असो या ठिकाणी अशी ही मंडळी, चांगली मंडळी भेटत गेली, सगळं काही चांगलं होत गेलं, चांगलं मार्गदर्शन मिळत गेलं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा जो दिवस म्हणजे 31 मेचा दिवस हा लगेच जवळ येतोय. तर हा जो सत्कार या ठिकाणी केला, सत्कार याबद्दल मी आपणा सर्वांचे खरोखर आभार मानणार नाही, कारण आभार मानले म्हणजे काम संपतं. आपल्या ऋणातच राहू इच्छितो आणि एक विनंती करतो, 31 मे नंतरही असाच स्नेह कायम असू द्या. धन्यवाद. नंतर पण असाच जिव्हाळा कायम राहील. यानंतर आपले दुसरे सत्कार मूर्ती श्री खिल्लारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराला उत्तर द्यायचं आहे. नमस्कार. मला कल्पना आहे आपण हे भाषण किंवा निरोप ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, परंतु शेवटच्या क्षणाला तुमच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचा योग आला म्हणून कृपया 2 मिनिटं द्या. मला माहिती आहे इच्छेविरुद्ध आहे, पण बोलतो, कारण पूर्ण 37 वर्षाच्या सेवेमध्ये कधी बोलण्याचा चान्स भेटत नाही. आमचे 2 कार्टून तिथे फोटो लागले, असे कधी पोस्टर आमचे लागले नाही. जाता जाता का होईना ते तिथं लागले 2 कार्टून. तर आमच्या सारख्यांना असं बोलण्यात संधी भेटत नाही, पण एकदा संवाद साधतो शेवटचा, तो आपण तो सहन करावा. 2 मिनिटं घेतो. शाळेमध्ये नोकरी लागल्यानंतर प्रत्येक गावाचा, प्रत्येक स्टाफचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा आपल्याला अनुभव येत असतो, पण इथला अनुभव मला अत्यंत वेगळा आहे. मी इथे 18ला आल्यानंतर, 4 आल्यानंतर सरांनी सांगितलं, तिथं मी मुख्याध्यापक होतो आणि जाताना सुद्धा मुख्याध्यापक आहे. ज्यावेळेस मी मुख्याध्यापक झालो तेव्हा इथं फक्त खडकावर रान होतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर माझे फोटो पहा, परंतु जाताना बगीचा फुलून चाललो याचा मला अभिमान आहे. 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरची शाळा आहे, 4 जिल्ह्याची बाउंड्री, शेवटचं टोक आहे. पण जेव्हा अधिकारी येतात, काही आमच्या उन्हावर नक्कीच आहेत, परिपूर्ण नाही, परंतु त्यांनी आम्हाला कधीच नाव ठेवलं नाही. मोरे साहेबांची बऱ्याच वेळा भेट झाली, त्यानंतर आपले केंद्र प्रमुख येत असतात, डाएटचे लोक येतात, परंतु ते इथं आल्यानंतर मुलांचा ड्रेस कोड, त्यांचं राहणीमान काही का असे ना, ज्या अपेक्षा नाही त्यापेक्षा बरं दिसतं त्यांना आणि ते खुश होतात. आणि अधिकारी खुश झाले की आम्हाला पुन्हा मनभर या ठिकाणी मास येतं काम करण्याचं. या शाळेमध्ये आज रोजी तुम्हाला कॉम्प्युटर, लॅपटॉप, ऑनलाईन काम करणारे चव्हाण सर, झेरॉक्स मशीन, बिलकुल प्रोजेक्टर, सगळ्या गोष्टी सुविधा आहे, सुसज्ज आहे. ऑफिस ग्रामपंचायत आम्ही घेतलं. ग्रामपंचायतला मागण्या आमचा एकमेव उद्योग असतो, जो भेटला सांगायचं आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. गावामध्ये बुलढाण्यामध्ये बेगमागून पंख्यान, हे आण, ते आण, असं करून परिपूर्ण शाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक राऊंड पूर्ण झालेला आहे. पण ज्या गावामध्ये 10 वर्षातून 2 मुलं नोकरीला लागत होते, आता एका वर्षी 10 मुलं लागतात. या 10 वर्षामधला बदल आणि या मुलामध्ये झालेली आवड निर्माण शिक्षणाची, यासारखा आम्हाला दुसरा कोणताही पुरस्कार नाही. आणि हे मुलं जेव्हा बाहेर जातात, प्रभात फेरी वगैरे निघाल्यानंतर जेव्हा लोक म्हणतात की हे मुलं जुने शाळेतले आहेत का, मुलांना जसं कॉन्व्हेंटला लागतं, लोकांना काय पाहिजे मार्केटिंगमध्ये, तो लोकांना जे पाहिजे मार्केटिंगमध्ये तेच विकलं जातं. तुम्हाला माहिती चमटे घड्याळ बंद पडली, एम्बेसिडर कार होती बंद पडली, कारण त्यांनी परिवर्तन स्वीकारलं नाही. आणि परिवर्तन स्वीकारलं, लोकांना कपडे पाहिजे, ठीक आहे कपडे घेऊ. मुलांना इंग्रजी थोडं ज्ञान पाहिजे, इंग्रजी देऊ. मुलांना बोलता आलं पाहिजे, ठीक आहे तुमचे मुलं इंग्रजीमध्ये बोलतील. मुलांना गणित पाहिजे, मुलं इंग्रजी गणितामध्ये बोलतील. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना दिल्या आणि या ठिकाणी 91% संख्या असलेली शाळा आज 200 पर्यंत गेलेली आहे. मी पाहिलेले 4 वर्ष सुरू केलं, इथं आणखी 4 शिक्षक पोट भरतील अशी व्यवस्था केली. डबल संख्या झाली, 200 झाली. तर ही चढती बाजीने आहे. आणि मला वाटतं मी गेल्यानंतर
असं रामकृष्ण आले गेले त्यावेळी जग का ओसाचे पडले, रामकृष्ण आले तरी जग चालू आहे, बंद नाही पडत, माझ्यासाठी तर बंद पडणार नाही. पण त्यांचा विचार आचार हे संस्कार रामाचे कृष्णाचे आपण पुढे चालवले पाहिजे. आता जे आहे त्यामध्ये भर पडली पाहिजे. म्हणजे हे वृक्ष लावलेला आहे याचा मोठ्या झाडात रूपांतर झालं पाहिजे. 7 वडाची झाडं लावली आहेत देवकर सरांच्या याला, कारण हे सांभाळणं सोपं नाही. मोरसाहेब लोक दिले होते हेडमास्टर तुम्हाला त्याचे दिले, देवकर सर, चव्हाण सर, हे सगळे भारी भारी लोक, आणि हे वाघ सांभाळण्यासारखे का शकतील का काम करतील ना, सगळं गाव अंगावर घेतील आणि सगळी शाळा घेतील. तर ते इथं आल्यानंतर देवकर सर आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे तुम्ही पाहिला असेल, पाठ वाचला, मुलांना शिकवला, पण खऱ्या अर्थानं तानाजीच्या प्रतिरूप देवकर सर त्यांच्या मुलाचं लग्न आहे. त्यांच्या घरच्या लग्नाला कमी वेळ आणि या कार्यक्रमाला जास्त वेळ. सोपं नाही तयार करणं, हे जमून आणणं, हे सगळं व्यवस्था, पैसेही लागतात, काय काय लागत नाही, मनुष्यबळ लागतं, तुम्ही उपस्थित इथे लागताय, सगळं केलं तुम्हीच नाही काय फायदा. उन्हा तानात परिश्रम घेऊन तुम्ही आलात, तुमची हजेरी इथं लागली, मुख्याध्यापक या नात्यानं तुमचं स्वागत करणं आणि खरोखर तुम्ही इथं आलात, मन भरून आलं. अशी साथ राहावी. मॅडमने सांगितलं खरी गोष्ट आहे, जेव्हा शिक्षकाची नोकरी पत्करली तर मला शिक्षकच राहायचं होतं, अजिबात हेडमास्टरची इच्छा नव्हती. पण प्रभार आला, सुरुवातीला आला आणि शेवटी आला. पण प्रभाराला मला असा अनुभव आहे, उच्च श्रेणीबद्दल मला काही म्हणणं नाही, पण ज्या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहेत त्या शाळेचं काम चांगलं आहे, तिला भानगडी नाही. आणि हो ना, ते काम चालू लोक होते बिचार धाकानं करा, बिन पगार फुल अधिकारी काम असतं आपलं. आता आमचे सहकारी भेटले, हे डेंजर लोक. एक दिवस आले, मी म्हणतो त्याला उठा, सावळे सरला त्याला आपल्या वर्गावर, कधी कधी मग दाखवलं लोक आले लगेच अजिबात ऑफिस पाठवणार नाही, तुमचा ऑफिस तुम्ही पाच बसा. अरे आणि लगेच 1 वाजून 50 मिनिटं झाली लक्ष तिकडून खिडकीतून सरपंच जेव्हा सोडायचं काय, एवढ्या मोठ्या मानाची माणसं. म्हणजे असं भांडण इथं काय भांडण होत नाही, आमच्या मनाला आण नाही, खूप मोठी मन आहे, त्याच्यामध्ये मान अपमान सन्मान सगळं सहन करतो, पण कधी एकमेकाचा विरोध करत नाही. आमच्या मॅडम रडत पडत इथं आल्या होत्या वेस्कर मॅडम, की दोन्हीला जायचं, 2 दिवस तिथे शिव कॅबिन रडत होत्या की मलाच घेऊन इथं, मलाच घेऊन इथं. मग देवकर सर गेले, समजून सांगितलं की आम्ही एक बहीण म्हणून सांभाळू, तुम्ही फक्त या. आणि गावानं एवढी साथ दिली, त्यांच्या वर्गामध्ये कोणी जात नाही, पालक नाही, माणसं तर जातच नाही. आणि नंतर त्यांचं पाहून नंतर पुन्हा 3 मॅडम आल्या, 4 बहिणी झाल्या आणि आमची शाळा समृद्ध झाली. त्या आल्या आणि रौनक आली. आणि हे सगळं घडवण्यासाठी इतक्या कामाचे लोक, तुम्हाला काय सांगा, गावकऱ्यांना विनंती करतो. मी तर चाललो, एक माणूस मला सगळ्यात भेटला, ते आपल्या टुकटुकीचे वडील, ते म्हणे सर तुम्ही चालले म्हणून माहिती नाही, मी पूर्वी टाकली असती. अरे म्हटलं तसं नाही, मी म्हणून नाही, जे शिकवणारे वेगळे, जे देवकर सर आम्ही मागणारे वेगळे मुलं तुम्हाला, आम्ही गॅरंटी घेतो तुमच्या वर्षावर पहिली दुसरीच्या. आणि देवकर सरायच्या मला. आणि मग अशा प्रकारे मुलं, आज आम्ही 16 मुलं दाखल केलेली सर, आज 16 मुलं दाखल झालेली आहेत, आधार आणि त्यांच्या QR कोडचं धर्म दाखल्यासह, आणि 20 मुलं आम्ही दाखल करू. हे आम्ही दाखल मार्च मागून सुरू केलेलं आहे. आणि एकाच्या घरी 4-4 मी आणि देवकर सर आमच्या खेटा पहिला आले की 10 मिनिटं राष्ट्रगीत झालं की आम्ही गावात चक्कर मारतो. कारण मुलं तुम्ही दाखल करसाल तर आमच्याकडून काम करून घ्या ना. तुम्ही जसे लोक ठेवता घरी काम करून घ्या, त्यांच्याकडून सांगा ना हे चुकलं, हे असं करा, सपोर्ट करा, मेहनत करा. काम करताना तुमचा सपोर्ट शिवाय, गाव करायशिवाय, गाव करीत रावण करीत तुमच्या सपोर्ट शिवाय या ठिकाणी काही होणार नाही. म्हणून तिकडे सांगितलं मी, तिकडे महाभारत, इकडे रामायण, ग्रामपंचायत महाभारत आणि शाळेकडे आले की रामायण. अशा प्रकारे सहकार्य या गावात अजिबात विरोध नाही. आम्ही घंटी वाजवणं बंद केलं तर कोणी म्हणलं घंटी कोणी वाजवत, घंटी अशी वाजत नाही. 11 मुलं आले की 5ला घरी जायचं, गेट बंद होतं. इथंच खिचडी खा, इथं जेवण करा, इथं संडास, इथं पाणी, तुमचं सगळं आहे. घरी कोण नाही राहत, आई वडील मग गाव गणगण इंटार आणि मग पुड्या पाड्या काहीतरी घेऊन येतात आणि मग ती येतच बसा पुन्हा. या कार्यक्रम बंद केलेला आहे. तर जेवढं चांगलं होईल तेवढा प्रयत्न केला आणि आम्हाला आमच्या शिक्षण विभागाचं सहकार्य लाभलं. त्यांनी कधी विचाराने आम्हाला त्रास देण्याकरिता मला ज्यावेळेला भेट झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. असा सपोर्ट अशा या दुर्लक्षित डोंगरी भागातील शाळा म्हणून नाहीत. आता रोड झाला, पंतप्रधान निधीमधून आता रोडही नव्हता आणि वैभव निर्माण झालेलं आहे. हे सगळं सोडून जाताना दुःखही होतंय. आता लदबदलेलं झाडे फळांचं, दगड मोडून पाडायचे का शाखा लागून पाडायचे, कसे खायचे तुम्ही खा. आणि गावात एक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं आणि दरवर्षी 8-10 मुलं आपले लागावेत आणि गावाचं वैभव त्यांनी करावं. आमचं गावाचं आणि शाळेचं आईवडिलांचं नाव मोठं करावं, देशाचं वैभव निर्माण करावं. तुमच्या अमूल्य वेळ घेतला त्याबद्दल क्षमा मागतो. कांदे कापणं चालू होते, कांदे कापण्यामध्ये मला बोलायचा टाइम होता. कांदे कापणं झाले, मी माझे बोलणे समाप्त करतो.
धन्यवाद सर. हा आमचा स्टॉप नाही, एक परिवार आहे. प्रत्येकाचं सुख दुःख आम्ही वाटून घेतो आणि प्रत्येक गोष्ट आम्ही कुटुंबासारखी साजरी करतो. देवकर सरच्या मुलाचं लग्न आहे, 26ला रिसेप्शन आहे, खूप मोठा कार्यक्रम आहे. त्यांना म्हटलं तुम्ही घरी थांबा, आम्ही करून घेतो. ते म्हणणं नाही, मी येतो. असो, वेळ झालेला आहे. सरांनी जर सांगितलं कांदे कापायचे बाकी होते म्हणून हे वाढ होणार, नाही तर 2 मिनिटाच्या वर कोणालाच टाइम नव्हता. आता आपले प्रमुख उपस्थिती लाभलेले श्री मोरे साहेब हे व्यासपीठावर विराजमान आजचे सत्कार मूर्ती, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी, वेळेची मर्यादा लक्षात घेता सगळ्यांचे नाव आपल्याला माहिती आहेत त्याच्यामुळे पुन्हा सांगणे नको. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित गावातील सर्व मंडळी, विद्यार्थी, सर्वप्रथम या विद्यार्थ्यांसाठी आणि या गावकऱ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या या कारणासाठी वाजवायच्या आहेत की या ठिकाणी खूप झाडं लावलेली आहेत आणि या झाडांची कृपा आहे की ज्यामुळे आपण या सावलीत बसू शकत आहे. अन्यथा ही जी वेळ आहे ही घरात सुद्धा आपण बसू शकत नाही अशी वेळ आहे. या झाडांची कृपा आहे, या गावाची कृपा आहे, म्हणून आपण या ठिकाणी तग धरून बसलो आहोत. भरपूर वेळ आणि भरपूर बोलणं झालेलं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला दुग्ध शर्करा योग हा शब्द प्रकर्षाने जाणवतो आहे. विद्यार्थ्यांसाठी थोडा प्रश्न राहील की दुग्ध शर्करा योग म्हणजे काय समजलं आपल्याला. 6वी 7वीतील विद्यार्थी दुग्ध शर्करा योग आहे म्हणजे काय, लक्ष द्या. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. 2 गोष्टींचा योग जुळून येणे, दूध आणि साखर हा हे शब्द आहेत. ते शब्दशः अर्थ न घेता 2 गोष्टींचा योग जुळून येणे या ठिकाणी अभिप्रेत आहे. दुग्ध शर्करा योग मध्ये पहिला योग खिल्लारे सर आणि गवई सर या शाळेत कार्यरत आहेत. यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. या ठिकाणावरून पुढच्याच आठवड्यात खिल्लारे सर सेवानिवृत्त होत आहेत. एक खिल्लारे जात नाही तर दुसरे खिल्लारे या ठिकाणी हजर आहेत. हा सुद्धा एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आहे. म्हटलेलं आहे, बदल जाए अगर माली फिर भी चमन होता नहीं खाली, बहारे फिर भी आती है, बहारे फिर भी आएंगी. तर एक खिल्लारे सर जे आजपर्यंत आपल्याकडे सेवा देत होते शासकीय नियमानुसार, त्यांना 30 एप्रिल रोजी सेवामुक्ती अभिप्रेत आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आपल्या शाळेसाठी मुख्याध्यापक म्हणून खिल्लारे सर या ठिकाणी हजर झालेले आहेत. असा हा योगायोग आहे. तर या ठिकाणी तुमचे मुख्याध्यापक खिल्लारे सर यांनी सांगितलं, प्रशासकीय भाषेत सांगितलं की उच्च श्रेणी मुख्याध्यापक असणं आणि प्रभारी मुख्याध्यापक असणं याच्यामध्ये फार गंमत आहे. तर खिल्लारे सरांना मी सांगू इच्छितो की प्रभारी जरी असले तरी अजिबात कमी समजण्याचं कारण नाही. आम्ही प्रभारी या शब्दाची फोड प्रत्येक गोष्टीत भारी या अर्थाने थोडी करतो. तुम्ही थोडं आजमावून पहा. याचा अर्थ जे नियमित असतात ते कमी पडतात असं नाही.
तर त्यांच्या बोलण्यातून पण जाणवलं की त्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक व्हायचं नव्हतं, परंतु योग आयोगाने त्यांच्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आला, परंतु ते कुठेही कमी पडले नाहीत. त्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीत भारी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 16 विद्यार्थी शाळेत दाखल करणं ही गमतीची गोष्ट नाही. बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभावी शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रकार आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र या ठिकाणी एवढ्या दूर अंतरावर असलेली शाळा, मी तर असं म्हणेल अवघड क्षेत्रातील सोपी शाळा अशी या शाळेची व्याख्या करायला अजिबात हरकत नाही. अवघड क्षेत्रातील सोपी शाळा याच्यासाठी की या शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. ही पटसंख्या वाढण्यासाठी या शाळेतील जो स्टाफ आहे, या सगळ्या स्टाफचं एकत्रित कामकाज त्याला कारणीभूत आहे. आपल्या सगळ्यांचं एकत्रित कामकाज त्याला कारणीभूत आहे. आपण अशाच पद्धतीने कामकाज पुढे करत राहावं, विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहील यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने खिल्लारे सरांच्या वेतनासंदर्भातल्या पेन्शन विषयीचे जे आदेश आहेत, हे आदेश आम्ही सोबत आणलेले आहेत. ते आणण्यासाठी थोडासा 15-20 मिनिट आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी वेळ झाला. मी मागच्या वेळेला पवार सरांच्या सेंडऑफच्या वेळेला पण सांगितलं होतं की आम्ही जी व्यक्ती ज्या महिन्यात सेवानिवृत्त होईल तेव्हा किंवा त्या बघा, तुम्ही आधी खिल्लारे साहेब पुढे आले, नंतर लगेच मॅडम पुढे आल्या, म्हणजे आतापासून तर चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही स्वतंत्र होतात, आता थोडस तुमच्या पेन्शन केसच्या फोटोच्या बाजूला मॅडमचा फोटो आणि मॅडमची सही आम्ही घेतलेली आहे. आपलं स्वातंत्र्य थोडस 1 मे पासून कमी होणार आहे. 2-4 दिवस आपल्या हाताशी आहेत अजून, तर हरकत नाही, गमतीचा भाग आहे. तर ही आपली जमापुंजी, आपल्या प्लॅनिंग, आपण आयुष्यभर जे प्लॅनिंग जपलं त्याचे हे आदेश त्यांचं प्लॅनिंग आहे. त्यांनी आयुष्यभर प्लॅनिंग जपलेलं आहे. त्या प्लॅनिंगचा भाग म्हणून त्यांना त्यांची जमापुंजी आणि त्यांना मिळणारं सेवानिवृत्तीचं वेतन याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यांना मिळणारे पैसे पण त्याच्यामध्ये उल्लेख आहेत. त्यांच्या पैशांचा आकडा जाणून घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यांच्या नियोजनानुसार त्या मॅडमच्या हातात आहे आणि त्यांचा मुलगा शिक्षण घेत आहे, त्याचा खर्च त्यांनाच अपेक्षित आहे. धन्यवाद. बसा. दुसरे जे सत्कारमूर्ती आहेत गवई सर, त्यांच्या प्रेमापोटी नाही, अन्यथा त्यांचा आजच आदेश आणला असता तर गवई सरांना असं वाटलं असतं की आम्हाला काढून देण्याची खूप घाई झालेली आहे का, तर असं मुळीच नाही. त्यांचा आदेश जो आहे तो पुढच्या महिन्यात यथावकाश येणार आहे. त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. असा हा सुंदर दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आहे. या ठिकाणचं वातावरण अतिशय उत्साहवर्धक आहे, आनंदी आहे. या सगळ्यासाठी आपलं जे सामूहिक वर्क आहे, टीम वर्क आहे, त्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण प्रशासनाच्या वतीनं त्यांना त्यांचे पेन्शन कागदपत्राचे सप्रेम भेट दिलेले आहे. तर यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या विनंतीवरून लगेचच जेवणाची पंगत बसणार आहे. तर हे जे मुलं वाढण्यात येईल, रांगेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसायचं आहे. जे वाढणारे मुलं आहेत त्यांनी इकडं बाजूला थांबायचं आहे. जे शिक्षक बंधू आहेत त्यांनी याच ठिकाणी थांबायचं आहे. शिक्षक भगिनी जे आहेत त्या वर बसतील. या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपला अमूल्य असा वेळ आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खर्च केला, त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपला सर्वांचे आभार. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी
गीताची, तर त्या 5 ते 10 मिनिटांनंतर ते त्यांचं स्वागत. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, हंसते हंसी तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में दब के सो जाएंगे. प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में दब के सो जाएंगे. सपनों को फिर भी तुम यूं सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.
कहना बिछड़ जाए अगर जीवन की ये नगर बीचवा हमें दिल भर बिछड़ जाए अगर और सी लगे तुम्हें जीवन की ये नगर कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना धन्यवाद। राम हो हम तो चले परदेस हम परदेसी हो गए हम तो चले परदेस हम परदेसी हो गए झूठा अपना देश हम परदेसी हो गए हम तो चले परदेस हम परदेसी हो गए झूठा अपना देश हम परदेसी हो गए ये गलिया पुराना बरसो पुराना कल तक ये अपना था अब लगता है बेगाना बदला जग में भेष हम परदेसी हो गए झूठा अपना देश हम परदेसी हो गए हे पंछी हम किस्मत के मारो को
भूल न जाना, भूल न जाना, आते जाते खैर खबर सब लोगों की दे जाना, ले जाना संदेश, ले जाना संदेश, हम परदेसी हो गए, छूटा अपना देश, हम परदेसी हो गए। हम तो चले परदेश, हम परदेसी हो गए, छूटा अपना देश, हम परदेसी हो गए। हो राम हो, राम हो, राम हो, राम हो, राम हो। धन्यवाद। बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा, बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। जाओ बेटी खुश रहना, ले लो आशीष हमारा। बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। जाओ बहना खुश रहना, ले लो आशीष हमारा। बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। कोई बदल ना पाया ये दस्तूर पुराना, कोई बदल ना पाया ये दस्तूर पुराना। छोड़ के माँ का आंचल अब में जन्नत का नशा आ गया जब सामने, अब में जन्नत का नशा आ गया जब सामने, तुम से भी दिल न बहला, हम लगे तुझे ढूंढने। जन्नत की बहारों से न परियों, जन्नत की बहारों से न परियों, मुस्कुराने से दिल बहता है मेरा, आपके आ जाने से, आपके आ जाने
आके आजा आके आजा तेरे जाने की खुशी और दिल उदास है हम हुए तो क्या दिल तो दिल के पास है तो कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा तो कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा तू याद बहुत आएगा तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूँगा तू कल बिछड़ जाएगा तू कल बिछड़ जाएगा तो मैं क्या करूँगा तू मुझको भूल जाएगा तो मैं क्या करूँगा तू कल चला जाएगा इस कदर मिला मुझे तुझको भूल जाऊं मैं इस कदर मिला मुझे तुझको भूल जाऊं मैं तुझको पर और एक जाम लूं और एक जाम लूं जाम छलक जाएगा तो मैं क्या करूँगा जाम छलक जाएगा तो मैं क्या करूँगा तू मुझको भूल जाएगा तो मैं क्या करूँगा तू कल चला जाएगा। थैंक यू। आप इन दोनों को बोलो एक एक गाना बोलने के लिए। नहीं सर। हाँ सर, इन दोनों को बोलो एक एक गाना बोलने के लिए। थोड़ा थोड़ा हर करम अपना करेंगे हर करम अपना करेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है दाद देंगे है वतन तेरे लिए है वतन तेरे लिए। हर करम अपना करेंगे है वतन तेरे लिए तू मेरा अभिमान है
दिया है देंगे है वतन तेरे लिए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए। थैंक यू। बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया। बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया। रुक जा रे बंदिया ये रात जरा सी है। बात समझ बंदिया कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा। चांद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा। बंदिया बंदिया रे बंदिया बंदिया रे बंदिया राह पे चल बंदिया। तुझसे ही कुछ शुरुआत है, तेरे हाथ में बदलाव है। ना फर्ज से हो बेखबर, तूने बहुत रख लिया है सबर। हाँ अभी नहीं तो कभी नहीं, सीने में जला ले आग। ना आंख बंद कर जी बंदिया, अब उठ जरा तू जा। माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो। कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा। रख हौसला कर फैसला तुझे।